तुम्हाला जर ही क्वालिटी अशी आणायची असेल तर हम्म. 45 दिवसात सांगतोय त्या स्टेपनं चाला. याच्या एकरी नाही 40-45 पोती उत्पन्न आहे. तर ह्याच्यासाठी आपण जे औषधाचं व्यवस्थापन ती कसं केलेलं आहे? आपण ह्याला नाही साधारणतः 18 ते 21 दिवसात आपल्याला ह्या व्हरायटीला 70% डबल केळी लागते. तर नमस्कार मित्रांनो, आज आपण झऱ्यापासून 3 किलोमीटर अंतरावर पारेकरवाडीमध्ये आलो आहेत. तर सुभाष विठ्ठल पारेकर यांच्या मक्याचा प्लॉट पाहण्यासाठी आपण पारेकरवाडीमध्ये आलो आहेत. तर तुमचा परिचय सांगा. माझं सुभाष विठ्ठल पारेकर, राहणार पारेगावडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. अच्छा, आपण जी ही मका लावली आहे ती कुठल्या व्हरायटीची आहे? हे शेजंटा 65-40 अच्छा, आणि पूर्ण क्षेत्र किती एकर आहे? 1 एकर आहे. ते आपण ही 1 एकर क्षेत्र आहे तुमचं पूर्ण. हा. तर ही सिजंटा 65-40 लावायचं कारण काय होतं आपलं? याच्या एकरी नाही 40-45 पोती उत्पन्न आहे. अच्छा, म्हणजे दुसऱ्या व्हरायटीपेक्षा रोग नाही क्षमता कमी असते आणि उत्पन्न बरोबर असतं. ह्याच्या अगोदर पण तुम्ही मक्याचं करत होता? Continue करतो. ह्याच्या अगोदर पासून किती वर्षापासून करताय तुम्ही शेती? बरेच म्हणजे 15-20 वर्षापासून तुम्ही मक्याची शेती करता? आणि प्रत्येक वर्षी नवीन व्हरायटी येते पण त्यात एक नंबर क्वालिटी 65-40. एक नंबरची quality. आता तुम्ही ही जी व्हरायटी केलेली आहे, हा. तर तुम्ही या गावात सगळीच करते ती का तुम्ही म्हणजे असं? आता ह्या व्हरायटीचं कसं आहे, बियाणं महाग असल्यामुळं सर्वसामान्य शेतकरी तिथपर्यंत पोहोचत नाही. ती हे बियाणं का नाही 1750 रुपयाला 3 किलो. 1750 रुपयाला 3 किलो आहे. हा, आणि इतर व्हरायट्या लोकल ज्या आहेत त्या हम्म. ती 1300-1400 रुपयाला 4 किलो मध्ये. अच्छा, म्हणजे याच्या बियाची प्राइस पण जास्त आहे. हा, प्राइस जास्त आहे, महागडं बियाणं आहे, त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी पोहोचत नाहीत तिकडे. अच्छा, पण जरी आपलं पैसे गेलो, उत्पन्न भरपूर आहे. पैसे तर कवर होते. तुम्ही 1200-1300 रुपयाची पिशवी घेतली, 30-35 पोती उत्पन्न निघणार आहे एकरी. एक 30-35 होते. आणि हे टॉप क्वालिटी व्हरायटी जर तुम्ही पैसे बियाला जाऊ दे जास्त, पण उत्पन्न 40-45 पोती येईल. अच्छा, ही जर म्हणजे म्हणजे आपला एक नाही 10-12 पोत्याचा फरक पडतोय. अच्छा, एक पोत्याचं बियाणाला वाढावं गेलं तर बाकीचे पैसे आपल्याला मिळून जातील. अच्छा. आता जी तुम्ही ही जी लागण केलेली आहे, म्हणजे असं लावलेली आहे का पेरलेली आहे? पेरले पेरले पेरणी केलेली आहे आणि ह्याची. पेरणी यंत्राने पेरलेली. अच्छा, हा, मग ही एक फुटावर का नाही बियाणं उगवलेलं आहे. अगदी टोचल्यासारखं शेण मग नाही. पेरणीत सुद्धा व्यवस्थित पेरणारा शेतकरी पाहिजे. पोटाच्या लेवलला सगळं दिसणार. दाट नाही अजिबात पेरायची. दाट पेरली तर उत्पन्न काही. आता जी आपली मक्याची परिस्थिती आहे, म्हणजे किती महिन्याची मका आहे ही? ही फक्त का नाही 45 दिवसाची म्हणजे 1.5 महिन्याची मका आहे फक्त. अच्छा, 1.5 महिन्याची आहे. हा, याच्यानंतर आता 60 दिवसानंतर याला किरड्या आणि तुरा टाकणार आहे. अच्छा, 60 म्हणजे 2 महिन्यानंतर. 2 महिन्यात तुरा टाकणार, किरडी बाहेर पडणार. अच्छा, आणि ही जी हाईट आता जी एवढी आहे, म्हणजे ती काढोस तर किती जाईल हाईट? आता ह्याच्यापेक्षा अजून एक का नाही 2 फूट हाईट वाढेल. त्यापेक्षा 2 जास्त फूट. जात नाही आणि तोपर्यंतच आपल्याला जास्त हाईट नको. कारण आपल्याला ह्या व्हरायटीला 70% डबल किरडी लागते. डबल त्यामुळे केली. उत्पन्न जास्त निघते. 70% डबल किरडी. ताट ही जी ताटाची संख्या आहे त्यातल्या संपूर्ण ताटापैकी 70% ताट डबल कणसाची मिळणार. डबल कणीस लागतो. आणि ह्याला जी पाणी व्यवस्थापन आहे ती कसं आहे? हे ठिबक केले आहे. ठिबक केलेलं आहे, म्हणजे साऱ्यानं पाणी ठिबकनं पाणी. ठिबकनच केले. ठिबकनं नाही व्यवस्थित दिसतंय बी, सगळाच ताप वाचतोय, उत्पन्न भरघोस निघतंय. किती दिवसातनं पाणी द्यायला लागते तरी? आता आम्ही 10 ते 12 दिवसांनी पाणी देतो. ज्यादा द्यायला म्हणजे जास्त पण पाणी? नाही नाही, ज्यादा पाणी चालत नाही, मग मका पिवळी पडली, अच्छा, हे कारण उंची जास्त वाढलं, मग उत्पन्न कमी निघतं त्याच्यामुळे. अच्छा अच्छा. ज्यादा बी हाईट जाऊन काय करा, आपल्याला उत्पन्न घ्यायचं. वैरणीचा विषय येतो तर हाईट गेली तर चालते, पण आपल्याला जिथं उत्पन्नाचा विषय येतो त्यावेळी नाही जास्त हाईट जाऊन चालत. अच्छा, आता ही किरडी आल्यानंतर आता ही किरडी घेऊन जाते ती ती कसं जागेवर घेऊन जाते ती का आपल्याला मार्केटला घेऊन जायला नाही लागते? नाही नाही, आपण ही आता पूर्ण पकल्यानंतर काढणार, पुन्हा ती कणस भरडायची, पुन्हा पोती भरायची आणि मग मार्केटला व्यापारी घेऊन जाते जागेवर. अच्छा, आपल्याला जायला लागत नाही, जागेवर नाही.
अच्छा तुम्ही काय म्हणता आता आता ही मका काढल्यानंतर हे जे तुम्ही ही पण मका पण विकत असाल ना? नाही ते टाटा ते आपल्या जर जनावराला होतंय किंवा विकायला सुद्धा जात अच्छा हा. म्हणजे याच्यातून डबल उत्पादन होते डबल उत्पन्न म्हणजे होतं मक्याच्या कणीसचं पण उत्पादन होते आणि आणि राहिलेले ताटाचं पण. ताटाचं सुद्धा पुन्हा युज होतंय. काही वाया काय जात नाही मग म्हणजे याच्यातनं डबल उत्पन्न आहे म्हणून सांगायचं असं. डबल उत्पन्न आहे. ओके. तर ह्याच्यासाठी आपण जी औषधाचं व्यवस्थापन ती कसं केलेलं आहे? आपण ह्याला उगा नाही साधारणतः 18 ते 21 दिवसाला हम्म. हे आपण कोराजेनचा पहिला हात घेतलाय. अच्छा. हा आणि त्यानंतर 21 दिवसानंतर हम्म. जवळजवळ आता 40 दिवसाच्या वेळेस झाली हम्म. त्यावेळेस आपण दुसरा हात घेतला MXB कॉम्बी अच्छा. पुन्हा 1919 आणि डेलिकेट म्हणून कीटकनाशक येतं त्याच्यापेक्षा हाय पॉवरचा आपण किती फवारणी झाली त्याला? दोनच घ्यायला दोनच फवारणी झाली. जादा घ्यायचे ना दोन मध्ये हे निघून जात आता द्यायचे नाही आता आज आहे ना आता मारताच येत नाही जास्त खर्च नाही म्हणजे ह्याला खर्च म्हणजे औषधाचा जास्त खर्च नाही. परफेक्ट नियोजन असल्यावर ना जास्त खर्च येत नाही. शेतकरी काय करते पाक किडू द्यायचं पुन्हा तुम्ही जायचा त्याचा उपयोग नाही थोडं काय तवर बघितल्यावर ना लवकर नाही रोगाला बळी पडत नाही आणि वेळेत करणं भागा तुम्ही पाक आता बाकीच्या शेतकऱ्याच्या बघितल्या पण माका तर पाक केलेलं दिसला पण आम्ही त्याचं मला एखादं पान तरी हेट दिसतं नाही मका बघून तुमचं प्लॉट बघूनच ती कमी येते की किती काळोखी आणि झाडाची साईज अशी. पहिला सुद्धा चाट पडायचं उभं नाही शेतकरी आणू शकते एक जिवंत उदाहरण फक्त व्यवस्थापन व्यवस्थित केलं व्यवस्थापन आणि वेळेत केलं पाहिजे टाइमवर सगळं टाइम टू टाइम टाइम टू केलं. टाइम तुम्ही जास्तीत जास्त 45 दिवसात 2 फवारण्या आणि खत घालून ते पूर्ण झालं पाहिजे झालं पाहिजे. अच्छा, वर खत मध्ये दुसरं काय घातलेलं आहे अजून? वर खत आपण नाही दुसरा पहिला डोस साधा दिलता फक्त हम्म. युरिया वापरला होता युरिया वापर. आणि त्यानंतर 35 दिवसा झाल्यानंतर आपण दुसरा डोस जय किसान युरिया जय किसानचं 10-26-26 अच्छा. आणि झिंक हे तिन्ही मिळून डोस दिलाय आपण अच्छा बाकी बेसल डोस दिला आहे. बेसळ डोस दिलाय आता पुन्हा खर्च करायची काही गरज नाही एवढ्या निघूनच जाते आता फक्त पाणी द्यायचं याची पूर्ण स्टेज 45 दिवसात तुम्ही काय करायची करा पुन्हा काही करायचं आज जाता बी येत अच्छा. ना फवारणी मारता येते ना खत घालता येत नाही काय नाही कारण आता तुम्ही बघताय 45 दिवसात इथं आज जायचं काय आहे नाही आता जायला येणार. पुन्हा करून काय करायचं शेतकरी 50 दिवसाचे 45 दिवसात पुन्हा जाते डोस द्यायला फवारणी मारायला वर किल्ले नसणार पण नाही मी पण तुमचं नाव जरा ऐकून होतं 1-2 शेतकऱ्याकडून ऐकून होतं म्हणून म्हणलं जरा जाऊन गाठ घेतल्याशिवाय माहिती समजणार नाही. 20 शेतकऱ्याशी वर्षाचा का नाही फुल अनुभव आहे 15-20 कायम वर्षाचा एक्सपिरियन्स म्हणजे माणूस झिजलाय त्याच्यात असं. फुल का नाही मकाच आपण कायम करतो काय मका मका ना करताय? आपल्याला कधी तोट्यात मका गेली नाही अनेक शेतकरी वराडतात मका तोट्यात जात्या हे किती असं होतंय व्यवस्थापन बरोबर नसल्यामुळे लॉस चुकीचं- जाणारच आहे. चुकीच्या पद्धतीनं का नाही त्याला मी खर्च करणे त्याची निगा राखणे चुकीच्या पद्धतीने केल्यामुळेच तोट्यात जातील शेतकरी बरोबर बरोबर. बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल अजून? शेतकऱ्यांना मी सांगतोय ना हम्म. तुम्हाला जर ही क्वालिटी अशी आणायची असेल तर हम्म. 45 दिवसात सांगतोय त्या स्टेपनं चाला अच्छा. 21 दिवसात कुठला डोस द्यायचा आहे 30 दिवसानंतर कुठला द्यायचा आहे 45 दिवसानं काय करायचं 45 दिवसानंतर पुन्हा काही करायचं नाही स्टॉप का तिथनं पुढे येते आता. स्टॉपच करायचं पुन्हा आता ही 45 दिवसाची मग आता त्याच्यानंतर काही तुम्ही आता काय खत वापरणार काय नाही? करायचं येत नाही आज जाताच येत नाही असं झालंय होय बरोबर. आज जाताच येत नाही तर करायचं आहे काय तर मित्रांनो हा होता आपला सीझन 65-40चा शेतकऱ्यांसोबत प्रत्यक्ष अनुभव. त्याच्यात आपण खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, औषधाचं व्यवस्थापन, इतर सगळी माहिती आपण सगळी सांगितलेली आहे. तर तुम्हाला जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये तुम्हाला अजून कोणती माहिती पाहिजे किंवा या या व्हरायटी बद्दल अजून कोणती माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.